हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर चला शिकूया मग लर्न विथ होमिओसोबत. आजचा टॉपिक आहे पेल्विक कंजेशन सिंड्रोम. पेल्विक कंजेशन म्हणजे पेल्विक रिजनमध्ये खूप सारे सेल्स वेसल्सची गर्दी होणं आणि त्यामुळे होणारा डिसीज. तर त्याची डेफिनेशन आहे, देअर इज अ डिस्टर्बन्स इन द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम विच मे लीड टू ग्रॉस वस्क्युलर कंजेशन विथ द पेल्विक व्हेरिकोसिटीज. आपल्याला माहिती आहे की आपल्या ह्युमन म्हणजे आपण एक गाडी आहो आणि त्या गाडीचं इंजन म्हणजेच कोण आहे, आपली ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम. आपली नर्वस सिस्टीमच हे आपल्या गाडीचं इंजन आहे. जसं जर ट्रॅफिक असेल आणि ट्रॅफिकमध्ये जर या गाडीचं मानसिक संतुलन बिघडलं असेल तर गाडी कशी होते, जाऊन ॲक्सिडेंट करते. तसंच आपल्या बॉडीमध्ये जर नर्वस सिस्टीममध्ये काही डिस्टर्बन्स आला असेल तर आपल्या व्हेरिकोसिटीमध्ये कंजेशन होते. कशाचं? वेसल्सचं कंजेशन म्हणजे इन्फ्लामेशन होते, गर्दी साचते. हे सगळे जे नॉर्मल वेसल्स आहेत त्या वेसलमध्ये अचानक डिस्टर्बन्स आला. कशाचा? CNSचा, ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीमचा, ENSचा डिस्टर्बन्स आला तर ह्या सगळ्या वेसल्स कशा पण ग्रोथ व्हायला लागतात, कशा पण फ्लो व्हायला लागतात. त्यामुळे इथं काय होतं, इन्फ्लामेशन होतं आणि त्यालाच आपण म्हणतो पेल्विक कंजेशन सिंड्रोम. तर याचे कॉजेस काय काय असू शकतात? वेनस आउटफ्लो ऑब्स्ट्रक्शन. जर चालू वेसल्समध्ये जर काही अडथळा असेल, इथं काही ऑब्स्ट्रक्शन आलं असेल तर इथं काय होऊ शकतं, इन्फ्लामेशन होऊ शकतं. देन एक्सटर्नल कंप्रेशन, जर कंप्रेस झाली असेल कुठली वेसल्स तरी पण होऊ शकतं. देन पेल्विक हार्मोनल मिलिव्ह. मिलिव्ह मीन्स काय? मिडल, याचा अर्थ असतो मिडल. देन साइन अँड सिम्पटम, तर काय दिसणार? डल अँड एकिंग, लार्जर युटेरस, थिक मायोमेट्रियम, वजायनल डिस्चार्ज होईल, डिस्मेनोरिया, पेनफुल मेन्स्ट्रुएशन. देन ॲबडोमिनल ब्लोटिंग, मूड स्विंग होतात. देन डायग्नोसिस कसं करू शकतो? तर वेनोग्राफी मीन्स रेडिओलॉजी. देन डॉपलर स्कॅन, डुप्लेक्स अल्ट्रासाउंड स्कॅन, देन CT, MRI और एन्जिओग्राफी. तर पेशंट काय कंप्लेंट घेऊन येत आहे की त्यांना वेगळे डिसऑर्डर होते, बॅक पेन, पेल्विक पेन, मेनोरिजिया अँड इपिमेनोरिया. देन याची ट्रीटमेंट काय असू शकते? तर जसं की आपण होमिओपॅथिक ड्रग देतो तर समयना देऊ शकतो, पल्सेटीला देऊ शकतो आणि अर्निका मोंटाना पण देऊ शकतो. हे होतं आजचा टॉपिक पेल्विक कंजेशन सिंड्रोम. यानंतर आपण काही एक सिरीज घेऊन येत आहोत जे 20 मार्क्स इम्पॉर्टंट टॉपिक्स म्हणजे गायनोकॉलॉजीचे मेन जे टॉपिक्स आहेत जे आपल्याला 20 मार्क्सला येतील त्याची एक सिरीज घेऊन येत आहोत. पण जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ही सिरीज पण येणार नाही. त्यासाठी लवकरात लवकर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. थँक्यू.